नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण इथं कैरीचं आंबट गोड तिखट असं लोणचं रेसिपी बघणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लोणचं तयार झालेलं आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 10 ग्रॅम लवंग, मिरे आणि सुंठचा छोटासा तुकडा टाकून घेतलेला आहे। आता तुम्हाला जर कोणता अजून खडे मसाला टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकतात। आता अर्ध मी लवंग मिरे बाजूला ठेवलेले आहे आणि अर्धेच भाजून घेणार आहे। आता मेथी दाणे सुद्धा मी इथं 25 ग्रॅम घेतलेले आहे। आता थोडं ही मेथी दाणे सुद्धा आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे। आता मेथी दाणे काढून घ्यायचे आणि त्यामध्येच शोप टाकून घ्यायचे आहे। आता शोप इथं मी 50 ग्रॅम घेतलेली आहे। शोप सुद्धा पूर्ण भाजून घ्यायची। मोहरीची डाळ मी अर्धा किलो घेतलेली आहे। आता मोहरीची डाळ थोडी करून सर्व भाजून घ्यायची। नंतर लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आता या लाल मिरच्याचं मी ताजं तिखट करणार आहे। त्यासाठी थोडं लाल मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आणि थोडं जाडसर हे तिखट ठेवायचं आहे। आता पूर्ण खडा मसाला जो भाजून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा। अर्धी शोप टाकायची आहे, अर्धी अख्खी राहू द्यायची आहे आणि मेथी दाणे सुद्धा आपल्याला यामध्येच टाकायचे आहे। मेथी दाणे आणि हा सरळ मसाला आणि शोप हे थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता इथं मी मोहरीची डाळ सुद्धा मी अर्धी बारीक करून घेतलेली आहे आणि अर्धी तशीच राहू दिलेली आहे। आणि आता इथं मी धना पावडर सुद्धा मी 100 ग्रॅम घेतलेली आहे आणि आता हा पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तिखट सुद्धा थोडं जाडसर करून घ्यायचं आणि आता मार्केटमधून मी कैऱ्या आणल्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि असं छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे। आता या फोडी तयार झाल्यावर सुद्धा आपल्याला फोडी पुसून घ्यायच्या आहे, कारण कोडजोड थोडं काळसर राहतं, तर त्या कैरीच्या फोडी व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि 5 ते 6 तासासाठी या कैरीच्या फोडी सुकू द्यायच्या आहे। नंतर एका साईडला लगेचच मी तेल तापत ठेवलेलं आहे। इथं शेंगदाणा तेल मी वापरलेलं आहे। आता इथं तुम्हाला दुसरं तेल वापरायचं असेल ना तर तेही तुम्ही वापरू शकतात। आता इथं मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे, तो छान ठेचून घेतलेला आहे। त्यामध्येच लवंग टाकायचे आणि 2 चम्मच हिंग टाकायचा, त्यावर गरम तेल टाकायचं। लाल मिरची सुद्धा मी काही टाकलेले आहे, छान लागतात लोणच्यामध्ये टाकले की। आणि नंतर इथं मी मीठ अर्धा किलो वापरलेलं आहे। इथं जाड मिठाचा वापर केलेला आहे आणि गुळाचं प्रमाण मी 1.5 किलो ठेवलेलं आहे। आता पूर्ण जाड बारीक केलेला मसाला तयार केलेला होता तो टाकून घ्यायचा आणि तिखटसुद्धा मी थोडं घरचं सुद्धा टाकलेलं आहे, म्हणजे जे वर्षभरासाठी करून ठेवलेलं असतं ना तिच्यातलं सुद्धा थोडं मी रंगासाठी तिखट टाकलेलं आहे। 250 ते 300 ग्रॅम तिखट टाकलेलं आहे। छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर इथं मी बिना गुळाचं सुद्धा लोणचं थोडं करणार आहे। त्यासाठी सर्व मसाला सारखाच तसंच वापरलेला आहे, फक्त यामध्ये गुळ नाही आहे। आता हे सर्व छान गरम तेल टाकायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे। नंतर हा पूर्ण मसाला गुळाचा सुद्धा तयार झालेला आहे आणि तो सुद्धा तयार झालेला आहे। आता हा पूर्ण थंड झाल्याशिवाय अजिबात आपल्याला मिक्स करायचा नाही। आता कैरीच्या फोडीसुद्धा छान सुकलेला आहे, 5 ते 6 तास झालेले आहे। आणि आता जो बिना गुळाचा मसाला होता त्यावरती कैरीच्या फोडी टाकायच्या, ते छान मिक्स करून घ्यायच्या आणि बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे। आता यामध्ये सुद्धा मी 1 चम्मच हळद टाकलेली आहे आणि आता हा गुळाचा मसाला आहे, यावरती मी 3 चम्मच हळद टाकलेली आहे। आता ही हळद थंड मसाला झाल्यावरच टाकायची, अगोदर अजिबात टाकायची नाही। हळद ही छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि ते मिरच्या होत्या त्या बरणीमध्ये टाकून घ्यायच्या अगोदर। नंतर थोड्या फोडी टाकायच्या, त्या छान या मसाल्यावरती मिक्स करायच्या आणि थोड्या फोडी आणि थोडा मसाला ह्या बरणीमध्ये भरायचा आहे। आता पूर्ण मसाला आणि कैरीच्या फोडी भरून झालेले आहे। आता बाकीचा मसाला जो उरलेला आहे तो सुद्धा यावरती टाकून घ्यायचा आणि आपण जे तेल तापून ठेवलेलं होतं ना ते एकदम छान थंड झालेलं आहे, ते तेल यावरती सर्व टाकून घ्यायचं आणि नंतर हे अजिबात आपल्याला मिक्स करायचं नाही, हे असंच राहू द्यायचं आहे। आणि यावरती फक्त मी चाळणी ठेवून देणार आहे। आता ती चाळणी ठेवलेली आहे ना ती फक्त 2 ते 3 तासासाठी ठेवायची, नंतर कपड्याने ही बरणी व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। आता नंतर तुम्ही बघू शकतात 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी मी हे लोणचं दाखवलेलं आहे। आता रोज मी मिक्स करून घ्यायची, पण आता बघा रंग पण बघा आणि तेलही बघा। 5 किलो कैरीसाठी मी 1.5 किलो तेल वापरलेलं आहे, तर तुम्ही हे प्रमाण अगदी बरोबर होते, पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर काही कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात। आणि बघा छान असं मिक्स होते आणि आता गुळाचं सुद्धा पाणी झालेलं आहे, तर बघा आता मी तुम्हाला दाखवून सुद्धा देते। आणि बघा कैरीच्या फोडी पण बघा आणि लोणच्याचा रंगसुद्धा बघा किती मस्त आलेला आहे आणि छान असं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे। आणि ही अख्खी मिरची जी टाकलेली आहे ना त्या छान लोणचं मुरल्यावरती ना खूप छान लागतात, पोळीसोबत तर खूपच छान लागते। हा लोणच्याचा मसाला जर तुम्हाला थोडा जास्त पाहिजे असेल ना तर तुम्ही फक्त मोहरीची डाळ थोडी जास्त वापरायची, म्हणजे पोळीसोबत छान लागतो लोणच्याचा मसाला। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।